विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी डॉक्टर राहुल पाटील. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून आपण बाबूराव बागुल यांची भूक ही अतिशय श्रेष्ठ अशी कथा अभ्यासणार आहोत. त्याआधी मी बाबूराव बागुल यांचा आपल्याला थोडक्यात परिचय करून देतो. बाबूराव बागुल यांचा जन्म 17 जुलै 1931 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू 26 मार्च 2008 रोजी झालेला आहे. त्यांनी कथा, कादंबऱ्या, कविता व वैचारिक लेखन केलेले दिसून येते. त्यांच्या अघोरी, अपूर्वा, कोंडी, पावशा, भूमिहीन, मूकनायक, सरदार, सूड या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. तर जेव्हा मी जात चोरली होती आणि मरण स्वस्त होत आहे ह्या 2 कथासंग्रह खूप प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी वेदाआधी तू होतास हा कवितासंग्रह देखील लिहिलेला आहे. तसेच आंबेडकर भारत आणि दलित साहित्य, आजचे मानवी विज्ञान हे वैचारिक ग्रंथ देखील त्यांनी लिहिलेले आहेत. तर अशा पद्धतीने मराठी साहित्यामध्ये आशयाच्या दृष्टीने त्यांनी खूप महत्त्वाची भर घातलेली दिसून येते. ज्या कालखंडामध्ये दलित कथेची जडणघडण होत होती त्या कालखंडामध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या व वास्तववादी शैलीतून दलित कथेला महत्त्वाचे स्थान प्राप्त करून देणारे बाबूराव बागुल हे एक महत्त्वाचे लेखक आहेत आणि म्हणून त्यांना दलित कथेचे शिल्पकार असे देखील म्हटले जाते. प्राध्यापक बाळकृष्ण कवठेकर यांनी त्यांच्याबद्दल असे म्हटले आहे की नवजागृत दलित आत्मभानातून निर्माण झालेली प्रगल्भ सामाजिक जाणीवेने युक्त असलेली बागुलांची कथा हाच दलित कथेचा आरंभबिंदू होय. म्हणजे त्यांची कथा हाच दलित कथेची सुरुवात आहे असे म्हणता येते. त्यांच्या लेखणीमध्ये विलक्षण सामर्थ्य आहे. त्यांच्या कथेमधील जे जग आहे ते मराठी लेखक आणि वाचक जे आहेत त्यांच्या परिचयाचं नाही. जातीयता, त्याच्या खोल गर्तेमध्ये हजारो वर्ष जो समाज खितपत पडलेला होता, त्यामुळे त्यांचे जे जीवघेणे हाल होत होते, ज्या अपेष्टा होत्या, त्यांचं चित्रण त्यांनी आपल्या साहित्यामधून केलेले दिसून येते. त्यांनी समाजाची जीवघेणी अगतिकता, लाचारी, दारिद्र्य, दास्य, त्यांच्यावर होणारे अत्याचार, जाळपोळ, हाणामारी, लोभ, द्वेष, आणण्याची चीड, विद्रोह अशा सर्व प्रकारच्या भावभावना आपल्या साहित्यामधून व्यक्त केलेल्या दिसून येतात. त्यांची भूक ही जी कथा आहे ती एका कोळी समाजातील स्त्री व्यक्तिरेखेच्या दारिद्र्यावर आधारलेली व तिच्या मातृत्वावर आधारलेली कथा आहे. या कथेतील जी भागू कोळीण आहे ती अतिशय दरिद्री अशा अवस्थेमध्ये आपल्या 2 मुलांसकट जीवन जगत आहे. तिला भिका आणि सटवा अशी 2 मुले आहेत. म्हणजे ही तिच्या मुलांची नावे आहेत. ही जी भागू कोळीण आहे ती एका झोपडीमध्ये राहते आणि पावसाळ्याचे दिवस आहेत. तिला खूप थंडी ताप भरलेला आहे. थंडी तापाने ती आजारी आहे. गेल्या 2-3 दिवसांपासून ती आजारी असल्याने ती मासे पकडायला किंवा इतर कामाला गेलेली नसल्याने तिची जी मुलं आहेत ती भुकेने हैराण झालेली आहेत आणि मिळेल ते भिक्षेचे अन्न खाऊन ती कशी तरी रडत अथवा खिन्न होऊन तिच्या उशा पायथ्याशी ती बसत होती. बिचारे दुःखाने आणि भुकेने कसे तरी दिवस लोटत होते. आणि ती म्हणजे भिका कोळीण कधी ताप उतरल्यावर किंवा शुद्ध आल्यावर ती भुकेलेली, रडवेली आणि उदास जी आपली मुलं आहेत तिच्याकडे बघत होती आणि त्यांच्याकडे बघून तिचं काळीज अक्षरशः तिळतिळ तुटत होतं. तिचे डोळे मधल्यामध्ये भरून येत होते, पण तसंच ती त्या डोळ्यांचं पाणी पुसत होती. अत्यंत श्रद्धेने व्याकुळ होऊन ती देवाला असं विनवत होती की पाऊस कमी होऊ दे आणि माझा ताप जाऊ दे, जेणेकरून मी मासे पकडायला जाईल आणि माझ्या मुलाच्या पोटामध्ये काहीतरी पडेल. शेवटी पाऊस थोडा कमी होतो आणि ती खडबडून उठते आणि आपल्या 2ही मुलांना ती हाक मारते, भिका, सटवा, बाळांनो इकडे या. आणि 2घं मुलं तिच्याकडे येतात. ती भिकाला म्हणते, भिका गावात जा, पाटलिनीला सांग, आईनं 2 मापटी पिठं मागितलंय. आता हा जो भिका आहे तर जेव्हा तो पाटलिनीकडे काहीतरी मागायला जातो तेव्हा पाटलीन त्याला नेहमी
काही ना काही बोलत असते, त्याच्यावर रागवत असते किंवा ओरडत असते आणि म्हणून तो म्हणतो की नको आई, तिच्याकडे जाया नको, ती मला दारात बघितल्यावर कुत्र्यावाणी भेवून धावती. तेवढ्यात तो जो छोटा सटवा आहे त्याला माहिती असतं असं जरी असलं तरी पाटलीनच आपल्याला काहीतरी खायला देत असते, मग ते शिळं पाकं का असेना. आणि म्हणून तो म्हणतो तली देते भलं. तो थोडासा बोबडा बोलतो कारण तो खूप छोटा आहे. तेव्हा त्याची आई भिकाला असं म्हणते की रोज तिच्याच घरी गेल्यावर रागावणार नाही तर काय तुला जावयासारखा पाट टाकिया बसाया, पुरणपोळ्या घालील जेवाया, या दिवसात भल्या भल्याचं टाकं ढिलं होत्यात, असं बोलू नये, जा तिच्याकडंच. तो म्हणतो की नको, दुसरीकडे सांग. पण ती म्हणते तीच देईल, गावची पाटी नाही ती, तिला दया येणार नाही तर येईल कोणाला. तो म्हणतो ती सोडून सर्वाला येईल, म्हणजे दया तिला येणार नाही तर तिला सोडून सगळ्यांना माझी दया येईल किंवा आपली दया येईल. शेवटी ती नाईलाजाने म्हणते जा, तुझ्या मताप्रमाणे कर, पण तिच्याकडे जा, नाहीतर माजली असं मला ती म्हणेल, ते लोडगं घे, ते फडकं घे. सांगायचं तात्पर्य असं आहे की त्या गावामध्ये जी पाटलीन आहे ती यांच्यावर रागवते, खेकसते, पण तरी देखील त्यांना काहीतरी खायला देत असते. आणि जर हे तिच्याकडे काही मागायला गेले नाहीत तर ती माजले असं म्हणते. तर अशा पद्धतीने तिचा जो थकवा आहे तिला तो जाणवू लागला होता, उत्साह तिचा काही प्रमाणामध्ये कमी होऊ लागला होता. ती गप्प झाली. तसा हा जो भिका आहे तो फडके घेऊन आणि लोडगे घेऊन बाहेर पडला. आणि त्यानंतर सटवा त्याच्या आईला म्हणाला, आई मी जाऊ ठकू मावशीकल, ती मला लोच भाकली देते. आता ही जी ठकू म्हणून एक स्त्री आहे तर ती दलित समाजाची आहे आणि ही भागू कोळीण ही तिच्यापेक्षा वरच्या जातीची आहे, कारण ती कोळी समाजाची आहे. आणि म्हणून ती म्हणते तिच्याकडलं आपण खाऊ नये, त्यामुळं जात जाती. म्हणजे बघा इथे एक गोष्ट लक्षात घ्या की घरामध्ये प्रचंड दारिद्र्य आहे, 2-3 दिवसांपासून मुलांनी काही खाल्लेलं नाही, ती पण खूप आजारी आहे, पण अशा परिस्थितीमध्ये देखील तिच्या डोक्यामध्ये जात आहे. खरं तर हा तिचा दोष नाही आहे, हा आपल्या समाज व्यवस्थेचा दोष आहे. परंतु या ठकूने तिच्यावर व तिच्या कुटुंबावर याच्या आधी खूप सारे उपकार केलेले असतात आणि म्हणून याच्यापेक्षा जास्त ती त्या मुलाला काही सांगत नाही. लेखकाने म्हटले आहे ठकूचे उपकार आठवून तिने त्याच्या डोक्यात यापेक्षा जास्त जहरीले जातीयतेचे विष टाकले नाही. ती शरमून गप्प राहिली, म्हणजे मनातल्या मनात तिला तिच्या बोलण्याची सुद्धा लाज वाटली. मग तो म्हणतो मग जाऊ, ती म्हणते जा. लक्षात घ्या इथं मुद्दामहून जाऊ असा शब्द मी उच्चारलेला आहे कारण तो लहान मुलगा जो आहे तो अशाच पद्धतीनं बोलत आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे तो छोटा असल्याने त्या पद्धतीनं बोबड्या बोलतो. आणि मग तो ठकू मावशीकडे गेलेला आहे. थोड्या वेळाने हे दोघं मुलं परत आलेले आहेत. भिकाचा चेहरा थोडा उतरलेला आहे कारण त्या पाटलीनबाईने त्याला काहीतरी खायला दिलं असेल, परंतु त्याच्यावर ओरडली देखील असेल. तो एका हातामध्ये कालवनाचे लोडके आणि दुसऱ्या हातामध्ये भाकरीचे गाठोडे घेऊन आलेला आहे. आणि भागू कोळींनी मनातल्या मनात असा विचार केला की नक्कीच याच्यावर पाटलीनबाई ओरडली असेल. आणि गाठोडी घेऊन ती म्हणाली, बस माझ्या राजा, खाली बस. तिने त्याला हात धरून खाली बसवले. त्याच्या पाठीवर हात फिरवीत ती म्हणाली, आता माझ्या इराला वाढून देते. इराला म्हणजे वीराला. लक्षात घ्या जरी ती गरीब असली, दरिद्री असली तरी तिचा मुलगा तिला वीर वाटतो, शूर वाटतो. आता पाटलींने त्याचा अपमान केलेला असल्यामुळे, पाणउतारा केलेला असल्यामुळे खरं तर तो खूप दुखावलेला आहे. पण सटवा मात्र आनंदाने फुटून जात आहे कारण त्याला त्या ठकू मावशीकडनं गरम नागलीची भाकर आणि सुक्या झिंग्याची चटणी मिळालेली होती आणि त्याला ती फक्त त्याच्या आईला द्यायची होती. म्हणजे माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तो त्याच्या आईला त्या कृतीतून सांगू इच्छित होता. त्यासोबत या भिकाने सुद्धा लोणच्याची फोड आणलेली होती आईसाठी. त्याला देखील आपलं आईवरचं प्रेम सिद्ध करायचं होतं. परंतु ते दोघं जण एकमेकांसमोर, म्हणजे भिका सटवासमोर आणि सटवा भिकासमोर ते बाहेर काढायला तयार नव्हते. आणि शेवटी मात्र कुणीही तिथून जात नाही म्हणून दोघं जण ते बाहेर काढतात आणि आईला ते देतात. जेव्हा सटवा तिला ती एक भाकर देतो, आईला एक भाकर देतो, तेव्हा ती त्याचे 3 तुकडे करते आणि तिघं जण ते वाटून घेतात. त्यानंतर मग हा भिकासुद्धा तिला लोणच्याची फोड देतो.
तर अशा पद्धतीनं तिला आपल्या दोन्ही मुलांचं कौतुक वाटतं. तिच्या दोन्ही मुलांचं तिच्यावर असलेलं प्रेम बघून ती सुखावते. तिची दोन्ही मुलं तिच्यासमोर जेवण करत होती, परंतु तिला भिकाची दांडगी भूक माहिती होती. भिकाला खूप खायला लागायचं आणि हे सुकं, वाळलेलं भाकरी किंवा इतर गोष्टी खाताना त्याच्या चेहऱ्यावर अतृप्ती, व्याकुळता तिला जाणवली आणि ते पाहून तिचं अंतःकरण तुटलं आणि तिचं आपल्या मुलांवर प्राणापेक्षा जास्त प्रेम होतं आणि म्हणून मुलांवर अधिक प्रेम करणारी ती आई आपल्या मुलांना म्हणाली की भिका, आज नदीवर जायचं, पाणी बघून ये. म्हणजे आज ती मासे पकडण्यासाठी नदीवर जाणार होती. आता खरं तर भिकाला भूक लागलेली होती, परंतु आज मासे खायला मिळतील या आनंदाने तो तसाच उठला आणि पाणी पिऊन नदीवरचं पाणी बघायला गेला की पाणी कमी झालं आहे की अजूनही जास्त आहे. त्याच्या पाठोपाठ तिचा छोटा मुलगा सटवा हा देखील गेला. आधीच तिला घास जात नव्हते, अन्न जात नव्हतं आणि आपला छोटा मुलगासुद्धा नदीकडे गेला. हे बघून तिला घास गिळवेना. थोड्या वेळाने मात्र तिची दोन्ही मुलं परत आली आणि भिकाला आनंद झालेला होता, कारण नदीचं पाणी उतरायला लागलेलं होतं. तो म्हणाला, आई पाणी उतरलंय, चल मासं धरू, आज नक्की अहीर मिळेल. आता अहीर हा जो मासा आहे हा खूप चविष्ट असतो आणि त्याच्यामुळे जी मुलं आहेत किंवा आजारी माणसं आहेत त्यांना ताकद येते, शक्ती येते, असं लोकांची समज आहे. आणि म्हणून प्रत्येकजण आपल्याला मासा पकडायला गेल्यानंतर अहीर मासा मिळेल याची अपेक्षा किंवा आशा धरून असतो. ती आश्चर्यचकित होते. अहीर आणि नंतर दोन्ही हात जोडून आकाशाकडे पाहत म्हणते, तू बाळ मुंजा, तुझ्या मुखात साखर पडो आणि मिळो, म्हणजे अहीर मासा मिळो. ते दोघेही भाऊ म्हणतात, मिळेलच. हा जो अहीर मासा आहे हा सहजासहजी मिळत नाही, कधीतरीच मिळत असतो. मग अशा पद्धतीनं ती जी आहे ती अजून थोडं पाणी उतरल्यानंतर आपल्या दोन्ही मुलांना घेऊन नदीवर मासे पकडायला जाते. आता इथं त्या दोन्ही मुलांचं नदीवर जो काही खोडकरपणा आहे तो इथं चाललेला असतो. भिका एका सापाला आपल्या हातामध्ये धरतो. तो साप पकडण्यासाठी सटवा त्याच्या मागे लागतो. आई त्यांना तो साप सोडून द्यायला सांगते. त्यानंतर एके ठिकाणी साप असतात तर भिका आणि सटवा त्यांना दगडं मारतात. तर अशा पद्धतीने हे सर्व चाललेलं होतं. नदीला पूर आलेला असल्याने त्या नदीमध्ये अनेक साप वाहून आलेले होते आणि मध्ये मध्ये ते साप या माय लेकांना दिसत होते आणि ती त्यांना विनवत होती की सापासमोर बोलू नाही, त्याला दगड मारू नाही, तो डूब धरतो, मारणाऱ्याचा सूड घेतो. पण हे मुलं, त्यांना त्याची गांभीर्य माहिती नसल्याने मला चावला तर मी निंबाचा पाला खाईन असं सटवा म्हणतो आणि पुढे त्या अशाच पद्धतीनं सापांना दगड मारत राहतात. थोड्या वेळाने ती बऱ्यापैकी मासे जमवते आणि नंतर ते मासे भिकाला बाजारामध्ये किंवा गावामध्ये विकायला पाठवते. जेव्हा तो ते मासे डोक्यावर घेऊन चालला होता तेव्हा नदीच्या एका खड्ड्याजवळ येताच त्याच्या मनामध्ये भीती निर्माण होते, कारण त्याला तिथं काही साप दिसतात आणि मग तो एका सापाला दगड मारतो. त्याला असं वाटतं की हा जर तिकडे गेला तर आपल्या आईला चावेल आणि आपली आई आधीच आजारी आहे, तो चावल्याने ती मरून जाईल. तो त्याला दगड मारतो, परंतु तो साप पूर्ण मरत नाही, तो जखमी होतो. मग तो त्याला दगड मारत राहतो आणि जखमी साप मारणाऱ्याचा डूब धरतो, सूड घेतो. या भीतीने तो दुरून वाकून पाहत राहतो. आपल्या आईसमोर तो साप जाऊ नये, त्याने तिला सूड उगवण्यासाठी जाऊ नये आणि म्हणून तो बावरा होऊन पाण्यात आंधळ्या अंदाजाने दगड मारीत राहतो. थोड्या वेळाने त्याला असे लक्षात येते की जर आपल्याला मासे विकायला जायला उशीर झाला तर स्वयंपाकाची वेळ होऊन जाईल आणि मग आपले मासे विकले जाणार नाहीत आणि विकले गेले तरी पुरेसा भाव मिळणार नाही. मग तो तसाच गावाकडे धावत सुटतो आणि त्याच्या डोक्यावर जी टोपली होती त्याच्यातून काही मासे खाली पडत राहतात, पण ते उचलण्याचं भान त्याला होत नाही. धापा टाकत धावत तो गावामध्ये जातो आणि गल्लीबोळामध्ये आरोळ्या देत मासे विकतो. त्याच्या टोपलीतून आधीच काही मासे खाली पडलेले असल्याने आता जेवढे मासे शिल्लक होते त्या माशांचा तो थोडा जास्त भाव लावतो
आणि आपली आई आजारी आहे असं सांगून त्याचं भांडवल करून जे गिऱ्हाईक होते त्यांच्या मनामध्ये तो दया निर्माण करतो. आणि त्याची आई मात्र इकडे म्हणजे भागू कोळीण इकडे नदीवर अहिर मासा मिळावा या एकाच हेतूने वेडी होऊन जाळं फेकत राहते, ओढत राहते, फेकत राहते आणि ओढत राहते. तिच्या डोक्यात एकच असतं की आपल्या मुलांना आज अहिर मासा खायला मिळायला हवा. त्यासाठी ती नदीला विनवते. त्याच वेळेस तिच्या अंगामध्ये ताप सणसणत जातो, डोक्यामध्ये घन पडत राहतात, डोळे झाकत राहतात, म्हणजे डोळ्यांवर धुंदी येत राहते. मात्र तरीसुद्धा ती अहिर माशाच्या प्राप्तीच्या आशेने धुंद होऊन गेलेली असते. तिला जाळे जळ वाटू लागते आणि तेव्हा तिचे तापाने जड झालेले जे डोळे आहेत ते लकाकतात. तिला असं वाटतं की नक्कीच आपल्या जाळ्यामध्ये अहिर मासा आलेला असेल. हळुवारपणे ती जाळे ओढते आणि जाळ्यातील ते काळसर, पिंगट, पुसट पट्ट्याचे अहिर माशाचे रूप पाहून तिला धन्यता वाटते. या जाळ्यातून तो अहिर मासा पळून जाऊ नये म्हणून ती ते जाळं तसंच गुंडाळते, कुठं ठेवत नाही आणि अशीच ओली असताना ती घरी पोहोचते. घरात येताच ती ते जाळे जे आहे ते खुंट्याला टांगते. त्यानंतर ओले कपडे जे आहेत ते धुडके बदलून टाकते. त्यानंतर ती बत्ती लावण्याचा प्रयत्न करते, परंतु बत्तीमध्ये किंवा बाटलीमध्ये तेल नव्हते आणि म्हणून ती त्या बत्तीतील वात चुलीत टाकते, काड्याकुड्या टाकते आणि चूल पेटवते. चुलीमध्ये गोवऱ्या लावून अंधारलेल्या धुराने भरलेल्या घरातच ती मोठ्या सावधपणाने अहिर मासा जो आहे त्याला मोकळा करते आणि त्याच्या डोक्यामध्ये घाव घालते. त्याला व्यवस्थित कापून टाकते आणि त्याच्या मधल्या भागाचे लहान लहान तुकडे करून धुवून मातीच्या तवलीमध्ये चुलीवर चढवल्यावर तिचा जीव शांत होतो. त्यानंतर तिला आपल्या लहान मुलाची सटवाची आठवण येते. तो झोपलेला असतो. थोड्या वेळाने भिकाच्या पावलाचे आवाज येतात. तेव्हा तिचे डोळे सटवाकडे वळतात. ती त्याला हलवत म्हणते, बाळा उठ, बघ दादा आला. आता गलमागलम भात कलून देते. माझ्या लाजा पोटभर भात खाईल, मांस खाईल, उठ. हा सटवा गाढ झोपून गेलेला होता आणि तिला असं वाटत होतं की आपला मुलगा जो आहे तो उपाशीपोटी झोपू नये म्हणून ती त्याला उठवत होती. भिका मासे विकून तांदूळ आणि विक्रीचे थोडे पैसे आणतो. उरलेल्या माशाचे टोपले तिच्यापुढे ठेवतो आणि एका पैशाचे त्याने फुटाणे आणलेले होते ते चोरून खाण्यासाठी तो बाहेर पडतो. लक्षात घ्या, गरिबीमुळे बऱ्याचदा खूप कमी पैसे असतात आणि त्या पैशांमधून जर काही आणलं तर मुलं ते स्वतः खायला बऱ्याचदा प्राधान्य देतात. त्यामुळे छोट्या छोट्या चोरींची सवयसुद्धा इथंच लागत असते. तर अशा पद्धतीने तो घराबाहेर जातो. थोड्या वेळाने अहिर माशाचे पौष्टिक असं कालवण तयार होतं, भात तयार होतो. ती त्याचे 2 ताटं तयार करते आणि मुलांना बोलवते. ती भिकाला खूप सारं वाढते, सटवासाठी सुद्धा ती भरपूर वाढते आणि सटवाला उठवू लागते. भिकाला पण हाक मारते. भिका घरामध्ये येतो, सरळ ताटावर बसतो आणि चुलीच्या उजेडामध्ये माशाचे तुकडे आणि शीग लावलेले ताट फस्त करत राहतो, कारण त्याला खूप भूक लागलेली होती. त्याची ती अफाट अशी भूक बघून त्याची आई जी आहे, भिका कोळीण जी आहे, ती खूप खुश झालेली असते आणि आजारपणात का असेना आपण आपल्या मुलांना चांगलं खायला दिलं याचं समाधान तिच्या मनामध्ये असते. तापामुळे तिला फार खाण्याची इच्छा नसते, पण तरी देखील आपल्या मुलाला सोबत व्हावी म्हणून चिमटीनं ती थोडंसं खायला सुरुवात करते. जेवण आटोपल्यावर मांजरीने माशावर ताव मारू नये म्हणून ती ते भाजीचं जे काही पातेलं असेल, तवलं असेल ते काळजीपूर्वक झाकते आणि आपल्या दोन्ही मुलांना कुशीत घेऊन अंथरुणावर पळते. मुले गाढ झोपलेली असतात आणि ती मात्र तापाने तळमळू लागते. तिच्या तोंडाला कोरड पडते, पोटामध्ये तिच्या मळमळू लागते. आपल्याला आता उलटी होईल असे तिला वाटू लागते. बाहेर मुसळधार पाऊस मात्र कोसळू लागलेला असतो. वारा उधाणून तिच्या घराशी झडत राहतो. तिच्या घराचं छत हे आधीच मोडकळीस आलेलं असतं आणि मग जेव्हा त्या छतावरून अंगावर पाण्याची धार पडू लागते तेव्हा भिकाला जाग येते आणि त्यावेळेस त्याने एक स्वप्न पाहिलेलं असतं. ते स्वप्न तो आपल्या आईला सांगू लागतो. तो म्हणतो, आई तुला तो काळा साप आडवा आला होता. ती त्याला धीर देण्याच्या हेतूने म्हणते, का स्वप्नात दिसला? हा, पण मी त्याला दगड मार मारून पार नदीत पळवला होता. तरी तो तुझ्याकडं कसा आला? तुला कसा चावला? तो तर वाहत गेला होता नाही. ती म्हणते, मला कुठं चावला? मग तो म्हणतो की मग आरडत का होतीस? तुला तो पाण्यात वाहत येताना दिसला नव्हता?
तो तर पार मेल्यागत झाला होता. ती म्हणते नाही. पण हे म्हणताच तिच्या मनामध्ये, तिच्या हृदयामध्ये भीतीचा भयंकर स्फोट होतो. तिच्या अंगाच्या थेंबाथेंबामध्ये म्हणजे पेशीमध्ये पूर्ण अंगामध्ये भीती पसरते. तिच्या मनामध्ये भीती पसरते. ती थरथर कापू लागते. घामाने ओलीचिंब होते. तिच्या अंगामध्ये जी शक्ती असते ती शक्ती सरू लागते. तिच्या मनामध्ये अशी शंका येते की आपण आपल्या मुलांना अहिर माशाऐवजी साप खाऊ घातला. आता ही शंका आहे की खरंच खाऊ घातलेला आहे हे मात्र कथेमध्ये कळत नाही. ती तशीच धडपडत दुसऱ्या दिवसासाठी वाफारून ठेवलेल्या हंडीकडे जाते. हंडी धडकन ओढून घेते आणि चुलीकडे पाहू लागते व त्या तुकड्यांवरून ती हात फिरवू लागते. आता तो प्रत्येक जो वाफरलेला तुकडा आहे म्हणजे तो माशाचा आहे की सापाचा आहे ते कळत नाही. मात्र तिला सापाच्या तुकड्यासारखा दिसू लागतो. हाताला तसा भासतो. त्या तुकड्यांमध्ये असलेले डोके देखील तिला सापाचे वाटते. तसे तिचे काळीज जे आहे ते आपली दोन्ही मुलं मरतील या जबरदस्त भीतीने फटकन फाटते. सटवा, भिका अशी ती एकच आरोळी ठोकते शेवटची आणि धाडकन खाली कोसळते. आणि त्यासोबतच आपल्या मुलांच्या प्रेमाने शरीरात तेवत असलेली तिची प्राणज्योत विझून जाते. इकडे भिकाला लक्षातच येत नाही की आपल्या आईला नेमकं काय झालं, ती कशाने मेली. तो भरपेट जेवलेला असतो. त्याच्या मनामध्ये कसलीही शंका नसते. तो तिला हाका मारत राहतो. आणि तिच्या बाजूला तिचा जो छोटा मुलगा आहे सटवा, तिच्या अंगाच्या धगीने तापलेला तो सटवा घामाघूम होऊन तळमळत भावाचा हंबरडा ऐकून जागा होतो. अशा पद्धतीनं इथं कथा संपते. बाहेर वारा उधाणून गेलेला असतो. झाडाझोपड्यांशी झटत राहतो. त्यांचे आधीच मोळकळीस आलेले जे घर असते त्याला धडका देत राहतो. आकाशात काळ्या ढगांचा समुद्र उचंबळून आलेला असतो. त्या काळ्या उसळत्या दऱ्यामध्ये चंद्र बुडून गेलेला असतो. त्याचा प्रकाश वाहून गेलेला असतो. सर्व काही अंधेरून गेलेले असते. त्याच पद्धतीनं या दोन्ही मुलांचे आयुष्यसुद्धा त्यांच्या आईच्या मृत्यूने अंधारून जाते, अंधारमय होते. अशा पद्धतीने प्रचंड अशा दारिद्र्यातही आपल्या मुलांवर निस्सीम असं प्रेम करणारी आई आणि प्रचंड आजारी असताना देखील त्यांच्यासाठी नदीवर जाऊन मासे पकडणारी आई बाबुराव बागुल यांनी भूक या कथेच्या माध्यमातून आपल्यासमोर साकारलेली आहे. तिची दोन्ही मुलं ही देखील आपल्या आईवर तेवढंच प्रेम करतात. दारिद्र्यामध्ये पिळलेली ही सगळी पात्रे आहेत. या कथेमध्ये दारिद्र्य एवढे भीषण आहे की त्यांना 2-2, 3-3 दिवस काहीच खायला मिळत नाही. खाण्यासाठी त्यांना पाटलिनीकडे किंवा ठकू म्हणून जी कोणती स्त्री आहे तिच्याकडे त्यांना काहीतरी मागायला जावं लागतं. 4 घरं फिरावं लागतं. भागू कोळीन एवढी प्रचंड आजारी असून देखील ती उपचार घेऊ शकत नाही, कारण उपचारासाठी तिच्याकडे पैसेच नाही आहेत. ती आपल्या मुलांना खायलासुद्धा घालू शकत नाही. आणि त्यामुळे ती आजारी असताना देखील, तिच्याकडनं उठलं जात नसताना देखील ती नदीवर जाते. त्यावेळेस संध्याकाळ झालेली असते आणि जसजसं ती मासे पकडत राहते तसतसं बऱ्यापैकी अंधार पडतो आणि त्या अंधारात तिच्या लक्षातच येत नाही. त्यातल्या त्यात तिला प्रचंड ताप भरलेला असल्याने, पूर्ण अंग ठणकत असल्याने, तिचे डोळेसुद्धा बंद होत असल्याने तिच्या लक्षातच येत नाही की आपण साप पकडलेला आहे की मासा पकडलेला आहे. जेव्हा ती घरी येते तेव्हा घरामध्ये देखील उजेड नसतो. बत्ती लावायला रॉकेल किंवा तेल नसतं आणि म्हणून ती त्या अंधारामध्येच चुलीच्या जेमतेम अशा उजेडामध्ये तो मासा की साप तो कापते आणि त्याची भाजी बनवते. तिचं एकच मनामध्ये असतं की आपल्या मुलांनी हा अहिर मासा पोटभर खावा, अगदी तृप्त होईपर्यंत खावा. परंतु हेच तिला पुढे नडतं. जेव्हा रात्री ती उठते आणि मुलगा जेव्हा सापाचं नाव काढतो तेव्हा तिच्या मनामध्ये प्रचंड भीती दाटून येते. तिच्या मनात अशी दाट अशी शंका निर्माण होते की आपण आपल्या मुलांना नक्कीच साप खाऊ घातलेला आहे. आणि जेव्हा ती ते उरलेली भाजी बघते तर तो साप होता की मासा होता हे आपण खरंच सांगू शकत नाहीत. पण तिला ते सगळं सापाचे तुकडे भासू लागतात, कारण तिच्या मनामध्येच त्या पद्धतीची भीती निर्माण झालेली असते. आणि आता आपली दोन्ही मुलं मरतील या भीतीने ती बिचारी
त्या आपल्या मुलांवर प्रेम करणारी जी आई आहे ती जीव सोडते. आता मित्रांनो, इथं दारिद्र्याचं जे रूप आहे ते बाबूराव बागुल यांनी आपल्यासमोर उभं केलेलं आहे. यानंतर ती जी मुलं आहेत त्यांचं भवितव्य काय असेल, कोणाच्या आधाराने ते त्यांचं जीवन जे आहे ते व्यतीत करतील, हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. जर समजा घरामध्ये उजेड राहिला असता किंवा तिच्याकडे उपचारासाठी पैसे राहिले असते तर त्यांच्या कुटुंबाची अशी अवस्था झाली असते का, हा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. त्यांचं घर जे आहे त्याचं छत गळकं होतं, रात्री त्याच्यातून अंगावर पाण्याची धार पडते, हे देखील इथं लक्षात घेण्यासारखं आहे. सांगायचं तात्पर्य या कथेमध्ये दारिद्र्य, त्या दारिद्र्यामध्ये जीवन जगणारं एक कुटुंब लेखकाने चित्रित केलेलं आहे आणि दारिद्र्याची भीषणता काय असते ते त्यांनी या कथेच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आणून दिलेले आहे. धन्यवाद.